नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी. 16 मार्चला इथे एक हिवाळी वादळ झाले होते आणि त्या वादळामुळे हा निसर्ग अतिशय सुंदर बनला होता. झाडांवर खूप छान डिझाईन तयार झाली होती. ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पहा हिवाळी वादळ कसे असते. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बर्फांचे वेगवेगळे आकार पाहिले होते, पण आजचा जो आकार आहे तो या लाईटच्या माळेसारखा आहे. इथे पहा, या झाडांवर लाईटच्या माळेसारखी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे आणि या लाल बियांमुळे हे दृश्य अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच या झाडांच्या फांद्यांवर स्नो सुद्धा पडलेला आहे. तसेच ही आजूबाजूची झाडे आहेत, त्या झाडांवर सुद्धा पहा बर्फाचे किती सुंदर डिझाईन तयार झालेले आहे. झाडाला एकही पान नाही, पण त्या बर्फामुळे ते झाड अतिशय सुंदर दिसत आहे आणि हे डिझाईन एकसारखे आहे. हे सकाळचे दृश्य आहे आणि इथे क्लाउडी वेदर आहे. जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा सूर्यप्रकाश या बर्फांच्या डिझाईनवर पडतो आणि ही डिझाईन रेनबोसारखी चमकते. चला, या निसर्गाने तयार केलेल्या माळेमध्ये आपण लाईट लावूया. हे पहा, लाईट लावल्यानंतर किती छान वाटत आहे की नाही निसर्गाचे नैसर्गिक डेकोरेशन. ही लाईट कशी लागली ते सांगते. बाजूला एक लॅम्प आहे, त्या लॅम्पचा उजेड या बर्फावर पडला आणि तो परावर्तित झाला. परफेक्ट अँगल असल्यामुळे इंद्रधनुष्यासारखे सुंदर रंग दिसत आहेत. पुढे पाहूयात सगळ्या प्रकारच्या झाडांवर एकसारखेच डिझाईन का तयार झालेले आहे. हे जे हिवाळी वादळ झाले त्या दिवशी 3 तास स्नो आणि 3 तास पाऊस असे सतत 3-3 तासाला चेंज होत होते. या फांद्यांवर बर्फ पडला आणि 3 तासांनी परत त्या बर्फावर पाऊस पडला. पावसामुळे बर्फावर पातळ पाण्याचा थर तयार झाला आणि फांद्यांवर अशी छान चमकणारी बर्फाची डिझाईन तयार झाली. ही डिझाईन लाईटच्या माळेसारखी दिसते. ही जी झाडावर डिझाईन तयार झालेली आहे तिला आईस ग्लेज म्हणतात. तापमान कमी झाल्यावर पाणी गोठते आणि तयार होते नाजूक चमकणारी आईस ग्लेज. ही आईस ग्लेज तेव्हाच तयार होते जेव्हा बर्फ आणि पाऊस एकत्र पडतो आणि थंडीसुद्धा असते. इथे पहा, या झाडाचे पान बर्फाने झाकलेले आहे आणि त्यावर पाण्याचा थर थंडीत बर्फात बदलून आईस ग्लेज तयार झालेली आहे. बर्फावरून आणि पानांवरून पाण्याचे थेंब थेट बर्फात जमले, त्यामुळे क्रिस्टल लाईक इफेक्ट दिसतो. ही परिस्थिती साधारणपणे तेव्हा होते जेव्हा आधी बर्फ पडतो आणि नंतर थोडा थोडा पाऊस किंवा ओलसर वातावरण होते, तेव्हा थंडीत पाणी लगेच बर्फात बदलते. सूर्यप्रकाश जर परफेक्ट अँगलवर पडला तर या बर्फावर रंगीत झळक म्हणजे रेनबो लाईक स्पार्कल निर्माण होऊ शकतात. हे पाईन कोनचे झाड आहे आणि हे झाड 12ही महिने हिरवेगार असते. पुढे आपण बर्फातील काही पक्षी पाहणार आहोत. हा जो पक्षी आहे तो अमेरिकन रॉबिन आहे आणि जेव्हा वसंत ऋतू सुरू होतो तेव्हा हा पक्षी परत इथे येतो. थंडीतल्या झाडांवर उडत फिरणारी ही लहान ब्लॅक कॅप चिकडी पक्षी आहे. ती मस्त गाणे गात असते. इथे पहा, झाडांवर काही कावळे बसलेले आहेत. जेव्हा हिवाळी वादळ होते तेव्हा बर्फ अशा प्रकारे ग्रिलला चिकटून बसतो, पण जेव्हा हिवाळी वादळ नसते, फक्त स्नो पडत असतो, तेव्हा ग्रिलला चिकटत नाही. सेडर वॅक्सविंग हा अतिशय सुंदर आणि शांत स्वभावाचा पक्षी आहे. हा पक्षी या लाल बेरीज खात असतो. या पक्ष्यांना जेव्हा भूक लागते तेव्हा ते अशा प्रकारच्या लाल बेरीज खातात आणि जेव्हा त्यांना तहान लागते तेव्हा ते बाजूला पडलेला जो स्नो आहे तो खातात. इथे पहा, अमेरिकन रॉबिन सुद्धा या बेरीज खात आहे. निसर्गातील हे अतिशय सुंदर दृश्य आहे.
पुढे आपण पाहणार आहोत स्नो पडल्यानंतर आजूबाजूचा परिसर कसा दिसतो. इथे पहा भरपूर स्नो पडलेला आहे. 2.5 फूट स्नो पडलेला आहे. बर्फाचा किती जाड थर तयार झालेला आहे पहा. पक्ष्यांचे सुंदर आवाज ऐका. हा परिसर पहा घराबाहेरचा आहे. हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरचा एका बाजूचा बर्फ स्वच्छ केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा स्वच्छ केलेला नाही. हा बस स्टॉप आहे. इथे मुलांची बस थांबते. आता हा सगळा बर्फाचा परिसर आपण फिरून पाहणार आहोत. स्नो पडला की बर्फ उकरणाऱ्या गाड्या सगळीकडे फिरतात आणि रस्त्यांवर जो काही बर्फ आहे तो साफ करत असतात. इथे साईडवॉकवर पहा इथपर्यंत बर्फ साफ केलेला आहे आणि पुढे साफ करायचा राहिलेला आहे. विशेष म्हणजे बाजूने गाड्या ये जा करत आहेत तरी पण हा बर्फ काळा पडत नाही. पांढरा शुभ्र आहे तसा राहतो आणि हा पडलेला बर्फ जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत असाच पांढरा शुभ्र राहतो. समोर एक माणूस फुटपाथवरचा बर्फ काढत आहे. तिथून आपण जाणार आहोत. हा जो रस्ता आहे तो पादचाऱ्यांना जाण्यासाठी असतो. हा नेहमी स्वच्छ ठेवावा लागतो. ज्यांच्या घरासमोर असा रस्ता आहे त्यांना तो साफ करणे गरजेचे असते. या झाडावर पहा किती मस्त स्नो पडलेला आहे. कापसासारखे वाटत आहे. आपल्या कारमध्ये आणि या स्नो प्लो मशीनमध्ये मिनिमम डिस्टन्स किमान 200 ते 300 फूट ठेवणे खूप गरजेचे आहे. जेव्हा अमेरिकेत बर्फाच्या ठिकाणी घर घेतले जाते तेव्हा आपल्याला अशा प्रकारचा ड्रायवे स्वतः क्लीन करावा लागतो. तसेच आपल्या घरासमोर जी काही जागा आहे त्या जागेवरचा बर्फसुद्धा आपल्याला स्वतः क्लीन करावा लागतो. नाहीतर तुम्ही पैसे देऊन मशीनने पण क्लीन करू शकता किंवा कॉलेजचे काही स्टुडंट्स येतात त्यांना थोडे पैसे दिले की तेही क्लीन करून देतात. पुढे पहा ड्रायवे आहे. घरापासून रस्त्यापर्यंतचे जे अंतर असते त्याला ड्रायवे म्हणतात आणि हा ड्रायवे कसा क्लीन केलेला आहे ते पहा. जेव्हा स्नो पडतो तेव्हा आपल्याला तो स्नो 12 ते 24 तासांच्या आत साफ करावा लागतो. साफ केला नाही तर तो वितळतो आणि रात्री पुन्हा गोठतो आणि आईस तयार होतो. त्यामुळे पार्किंगमधून कार बाहेर काढणे कठीण होते. तसेच कॉन्क्रीटला क्रॅक देखील जातात. बर्फातील हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते घर मालकाशी संबंधित आहेत. आपल्या घरासमोरचा ड्रायवे क्लीन करायचा की तसाच ठेवायचा हे घर मालक ठरवणार. पण घराच्या बाहेरचा हा जो फुटपाथ आहे जिथपर्यंत आपली जागा असते तिथपर्यंतचा स्नो आपल्याला साफ करायचा असतो आणि तिथून पुढच्या घर मालकाने साफ करायचा असतो. बरेच लोक या फुटपाथवरून जॉगिंग करतात, पोस्टमन ये जा करतात आणि कोणी घसरून पडू नये म्हणून हा साईडवॉक क्लीन केला जातो. जर तुम्ही तुमच्या घरासमोरचा साईडवॉक क्लीन केला नाही तर सिटी साफ करते आणि पैसे चार्ज करते आणि ते पैसे तुम्ही भरले नाहीत तर लेट फीज म्हणजे पॅनल्टी वाढत जाते. उशीर झाला की एक्स्ट्रा चार्जेस लागतात. तसेच बिल प्रॉपर्टी टॅक्समध्ये ॲड होऊ शकते.
तसेच फेल्युअर इश्यूज येतात, म्हणजे घर विकताना किंवा लोन घेताना अनपेड ड्यूज असल्यामुळे अडचणी येऊ शकतात. सेफ राहण्यासाठी स्नो पडल्यावर वेळेत साफ करा आणि शक्य असेल तर स्नो रिमूव्हल सर्व्हिस हायर करा. हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या घरासमोरचा फुटपाथ क्लीन न केल्यामुळे येऊ शकतात. पण आपल्या घरासमोरची जी प्रायव्हेट जागा असते, जो ड्रायवे असतो आपल्या घरासमोरचा, तो आपण क्लीन करायचा की नाही हा आपला प्रश्न असतो. पण तोही क्लीन केला नाही तर कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते मी सांगते. आपल्या घरासमोरची जी जागा असते म्हणजे ड्रायवे असतो तो प्रायव्हेट असतो. त्या जागेवर कोणीही आपल्या परमिशनशिवाय येत नाही. आपल्या परमिशनशिवाय कोण कोण येऊ शकते, जसे की डिलिव्हरी बॉय, मेलमॅन, गेस्ट, फ्रेंड्स आणि कधीकधी चुकीने आपल्या प्रायव्हेट जागेत आलेले लोक. आपल्या ड्रायवेवरचा बर्फ साफ न केल्यामुळे एखादा व्यक्ती घसरून पडू शकतो. आपल्या घरासमोरचा ड्रायवे जरी प्रायव्हेट असला तरी तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते. जर कोणी घसरून पडले तर तुमचे होम इन्शुरन्स अशा ॲक्सिडेंटसाठी कव्हर करू शकते आणि पुढच्या वर्षी तुमचा इन्शुरन्स प्रीमियम थोडा वाढू शकतो. हा बर्फ दिसायला जितका सुंदर आहे तितकेच या बर्फामध्ये प्रॉब्लेमसुद्धा आहेत. काळजीपूर्वक गाडी चालवा, वेळेवर आपला ड्रायवे साफ करा, साईडवॉक साफ करा आणि सुरक्षित रहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.